पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक करण्यात आली। अनंत गर्जे स्वतःहून वरळी पोलीस ठाण्यात हजर झाले। रात्री 1 वाजता अनंत गर्जे पोलिसांसमोर शरण आले, तर पत्नी डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात गर्जेंना अटक करण्यात आलेली। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांचा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये विवाह झाला होता। पत्नी डॉक्टर गौरी यांनी परवा रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असं अनंत गर्जेंचं म्हणणं आहे। तर ही आत्महत्या नसून हत्या आहे असं गौरी गर्जे यांच्या माहेरच्यांचं कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल करण्यात आलाय तो मानसिक छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आणि या प्रकरणामध्ये अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली। आता आज शवविच्छेदन अहवाल समोर येईल आणि त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। ही आत्महत्या आहे की मग हत्या, हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता शवविच्छेदन अहवालातून आहे। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली। आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे गूढ उकलणार आहे। दरम्यान गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली। ती प्रतिक्रिया नेमकी काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काल माझ्या पीएनं त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं कळवलं। माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। खूप रडत आक्रोशानं पत्नीनं आत्महत्या केल्याचं अनंतनं कळवलं। ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक आहे। पोलिसांच्या कारवाईमध्ये कसूर नको, योग्य तपास व्हावा। गौरीचे वडील अत्यंत दुःखात आहेत, समजू शकते। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय असतं। अशी पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या किंबहुना मृत्यू प्रकरणावर दिलेली आहे। आत्महत्या की हत्या हे आजच्या शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट होईल। आपल्याशी बोलण्याकरता अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। काल त्या स्वतः वरळी पोलीस ठाण्यामध्ये गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांसोबत होत्या। आपण त्यांच्याशी बोलूया। अंजलीताई, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। अनंत गर्जे यांनी काल रात्री स्वतः ते पोलिसांसमोर शरण आल्याचं कळतंय। काय आपली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात आणि आपलं आकलन या सगळ्या प्रकरणासंदर्भातलं काय सांगते? तुम्ही कुटुंबियांशी थेट बोललेले आहात। नाही, काल मला जेव्हा सकाळी 8च्या सुमारास मेसेज आला होता की असं असं झालंय आणि तेव्हा मी त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलले आणि अर्ध्या तासात मी वरळीला पोहोचले आणि तिथे मी म्हणजे तिचे वडील आणि आई तर इतक्या वाईट अवस्थेत होते की ते खरंच पाहवत नव्हतं। एका लग्नात होते बीडला, जेव्हा त्यांना संध्याकाळी 6:45ला कळलं की त्यांच्या मुलीला, म्हणजे पहिला फोन असा आला होता की तुमच्या मुलीला समजावा, ती आत्महत्या करायला निघाली। आणि वडील जेव्हा म्हणाले की तिला फोन द्या, तर त्यांनी फोन कट केला आणि 5 मिनिटात आईच्या सेलफोनवर फोन करून सांगितलं की ती मयत झाली म्हणून। तर त्याच्यानंतर आईने 51 कॉल केले होते त्याला विचारायला की काय झालं काय झालं, कारण एवढा धक्का त्यांना म्हणजे सहनच होत नव्हता। या व्यक्तीने त्यांचा फोन घेतला नाही, त्यांनी उत्तरं दिली नाहीत आणि तशा अवस्थेत ते जेव्हा मुंबईला पोहोचले आणि त्यांना काहीच मदत मिळाली नव्हती। आधी ते नायरमध्ये गेले, तिथे त्यांना दाखवण्यात सुद्धा आलं नाही। तिथून ते वरळी पोलीस स्टेशनला आले, ते अगदी सकाळी 8-8:30 पर्यंत त्यांची तक्रार सुद्धा दाखल केली जात नव्हती। आणि मी जेव्हा गेले तेव्हा जस्ट त्यांनी तक्रार घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यात सुद्धा एक पोलीस अधिकारी जो होता तो सातत्याने म्हणत होता की तिची आत्महत्या झाली असं त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं। तेव्हा मी आणि तिच्या वडिलांनी खूप स्ट्रॉंगली आर्ग्यू केलं की आम्हाला माहित नाही तिचा घात झाला की तिने आत्महत्या केली, त्यामुळे तुम्ही हे चुकीचं रेकॉर्ड करताय। त्याच्यावर तो पोलीस अधिकारी फारच आरेरावीची उत्तरं देत होता। मग मी एसीपींना बोलवलं, मग एसीपींशी बोलणं झाल्यानंतर योग्य ते स्टेटमेंट रेकॉर्ड झालं। तर मला तेव्हाच वाटायला लागलं की कुठेतरी काहीतरी बिनसतंय, म्हणून मी ताबडतोब त्याच्या वडिलांना घेऊन जेव्हा नायरमध्ये गेले तेव्हा आम्ही डीनची भेट घेतली आणि तिथे आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीत हे व्हिडिओग्राफी झाली पाहिजे। तेव्हा डीन जे नायर हॉस्पिटलचे होते त्यांनी तात्काळ 3 मेंबरची म्हणजे 2 विटनेस आणि 1 मेडिकल ऑफिसर यांचे सुद्धा उपस्थित राहण्याचे त्यांनी आदेश दिले आणि व्हिडिओग्राफीमध्ये ती पोस्टमॉर्टम करण्यात यावी असेही निर्देश दिले। कारण ही केस क्लोज करण्यामागे बरेचसे मागे
बॅकडोर सगळं चाललेलं होतं. आणि ते मला नंतर मी जेव्हा मॉरिचरीमध्ये पोहोचले तेव्हा कळलं, कारण काही बीडची जी माणसं होती त्यांचं असं म्हणणं होतं की एक माणूस एसपीच्या सिनियर पीएनच्या केबिन मध्ये जाऊन बसला होता आणि त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की तुमचा एक माणूस द्या, आमचा एक माणूस भेटून सेटलमेंट करू. हे जेव्हा सगळं ऐकलं तेव्हा डोकं फिरलं होतं अक्षरशः. तर हे मी ताबडतोब एसीपीना बोलवून त्यांच्या समोर हे त्यांच्याकडनं वधवून घेतलंय आणि आज मी लेखी मागणी सीसीटीव्हीची तिथल्या फुटेजची करणार आहे आणि कोण होते हे सगळी माणसं, त्याच्या मागे सेटलमेंटचा काय व्यवहार होता हे देखील सगळं खोदून काढणार आहे. पण मला दुर्दैव असं वाटतं की हे सगळं होत असताना पुत्र समान पीए ट्विट करणाऱ्या पंकजा मुंडेंनी काल दुपारपर्यंत एकही स्टेटमेंट दिलं नाही. दुपारी त्या म्हणतात की मला आदल्या दिवशी संध्याकाळी कळलं होतं. मग पंकजाताई तुम्ही नुसताच गप्प का होतात, का पोलिसांकडे गेला नाही, का त्या परिवाराला मदत केली नाही? आणि मुख्य म्हणजे सासरचा एकही माणूस ना पोलीस स्टेशनमध्ये होता ना नायर हॉस्पिटलला होता. असं का झालं याचं उत्तर सुद्धा देणं गरजेचं आहे. अंजलीताई, तुम्ही आता जे सांगितलं ना, घटनाक्रम सांगितला, त्यात एक बाब अशी लक्षात येते, तुमच्या म्हणण्यानुसार पोलीस टाळाटाळ करत होते, पोलीस तक्रार सुद्धा घेत नव्हते. का असं होत असेल? काही दबाव असेल? काय वाटतं आपल्याला? हे आत्ताच्या घटनेला मला काहीच माहित नाही. हे तिच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही 3:30ला मुंबईला आलो, आधी आम्ही नायरमध्ये गेलो आणि पोलिसांनी प्रचंड वेळ लावला हे घ्यायला. जेव्हा मलाही फोन येत होते तेव्हा ते चालत, मी तुम्हाला मेसेजेस सुद्धा पाठवते की पोलीस तक्रार घेत नाहीयेत आणि त्यांना बसवून ठेवण्यात आलं होतं, काहीच घेतलं जात नव्हतं असं त्यांची ती लोक, बीडची लोक ती सगळी मला सांगत होती. आणि मी त्याच्यानंतर जेव्हा तिथे 2 मुली आल्या होत्या ज्या तिच्याबरोबर केईएम हॉस्पिटलमध्ये काम करायच्या, दोघेही डॉक्टर्स होत्या, त्यांनी मला असं सांगितलं की गौरी अतिशय स्ट्रॉंग मुलगी होती आणि ती कुठच्याही प्रकारे आत्महत्या करेल इतकी लेचीपेची तर नक्कीच नव्हती. तर इतकी धाडसी मुलगी आत्महत्या करू शकेल असं त्यांना नक्कीच वाटत नव्हतं. म्हणूनच ते तक्रार देऊन त्यांना ती ओळ त्याच्यात घालायची होती की तिचा घातपात झालाय का याची चौकशी करण्यात यावी. बरं, अंजलीताई, आज शवविच्छेदनाचा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बहुधा स्पष्ट होतील. तुमचंही या सगळ्याकडे लक्ष असेलच, आमचंही पुढारी न्यूज म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.